काल संतोष देशमुखांच्या खुनाच्या खटल्यात आरोप निश्चित केले जातील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण काल आरोपींच्या वतीने एक नवीन चाल खेळली गेली. तर ती चाल आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी करणारा अर्ज आरोपींनी केलाय. तर आरोपींकडून जो अर्ज केला गेलाय त्यात त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी त्यात असं म्हटलंय की उज्ज्वल निकम हे भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्यायाचं जे तत्व आहे त्या तत्वानुसार त्यांना दोन्ही पद ही भूषवता येणार नाहीयेत. आता तुम्हाला माहिती आहे की उज्ज्वल निकमांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतर सुद्धा भाजपनं त्यांना राज्यसभेवर खासदार केलं. आता ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्ती 2 सरकारी लाभाची पदं ही भूषवू शकत नाही. पण उज्ज्वल निकम हे एकाच वेळी राज्यसभेचे खासदार आहेत आणि विशेष सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत. आता या दोन्ही पदावर काम करत असताना त्यांना तसा अधिकार आहे का, हा मुळात प्रश्न आहे.